विद्यार्थी मित्रांनो, एज्युकेटर्स अकॅडमीमध्ये मी डॉक्टर अविनाश भांडारकर आपले सहर्ष स्वागत करतो। आपण मागील 1.5 महिन्यापासून एज्युकेटर्स अकॅडमीला दिलेला उदंड प्रतिसाद आणि त्यामुळे मला मिळालेलं प्रोत्साहन आणि नवीन करण्याची माझ्यामध्ये निर्माण झालेली उत्सुकता याबद्दल मी तुमचे शतशः आभार व्यक्त करतो। आता गेल्या काही दिवसापासून महाराष्ट्र शासनाने TET घोषित केलेली आहे। याबद्दलची संपूर्ण माहिती तुम्हाला आहे। TETचा अर्थ टीचर एलिजिबिलिटी टेस्ट 2021 हे महाराष्ट्र शासनाने अनाउन्स केलेलं आहे। त्याची आता लगबग सुरू आहे, फॉर्म भरण्याची लगबग सुरू आहे, सिलेबस गोळा करण्याची लगबग सुरू आहे, त्या संदर्भातले पुस्तकं परचेस करण्याची तुमची लगबग सुरू आहे। त्याचबरोबर काही कमर्शियल संस्था ह्या क्लासेस कंडक्ट करत आहेत। काही ऑनलाइन क्लासेस घेतले जात आहेत, काही प्रत्यक्ष क्लासेस घेतले जात आहेत आणि या प्रत्यक्ष आणि ऑनलाइन क्लासेसमध्ये प्रश्न कसे सोडवावेत याबद्दलचं मार्गदर्शन यथोचितपणे सगळ्या संस्थेतून सगळ्या शिक्षकांकडून आपणास होत आहे। आणि हे मार्गदर्शन होत असताना फक्त प्रश्न दिलेले आहेत आणि त्याचे ऑप्शन दिलेले आहेत, त्याचे ऑप्शन कसे निवडावेत या संदर्भातलं मार्गदर्शन ह्या वेगवेगळ्या संस्था आणि शिक्षक तुम्हाला करत आहेत। परंतु माझं असं मत आहे का जेव्हा आपल्याला एखादा विषयावरची प्रश्न सोडवायची असतात तर त्या विषयाचं नेमकं कंटेंट काय आहे, त्याच्या नेमक्या संकल्पना काय आहेत, त्या संकल्पना जोपर्यंत आपल्याला स्पष्ट होत नाही तोपर्यंत आपल्याला MCQ स्वरूपाचे प्रश्न सोडवता येणं शक्य होत नाही। म्हणजेच आपल्याला एखादी समस्या जर सोडवायची असेल तर त्या समस्येच्या मुळापर्यंत आपण जेव्हा जाऊ तेव्हा ती समस्या आपण जास्त चांगल्या पद्धतीने आणि शास्त्रीय पद्धतीने सोडविण्याचा प्रयत्न करू शकतो। म्हणून गेल्या काही दिवसापासून काही विद्यार्थी मित्रांनी मला केलेली विनंती आणि काळाची गरज हे लक्षात घेऊन मला सुद्धा असं वाटलं का या विद्यार्थ्यांना आपण काही मदत करू शकतो। एक सामाजिक बांधिलकी या नात्यानं आणि एका शिक्षकाची समाजाप्रती असलेलं उत्तरदायित्व लक्षात घेऊन मी आपल्या सर्वांसाठी TET मार्गदर्शन मालिका सुरू करत आहे। आणि या TET मार्गदर्शन मालिकेमध्ये तुम्हाला लाईव्ह सेशन मी यूट्यूबवरून घेणार आहेत। या लाईव्ह सेशनमध्ये तुम्हाला तुमचे प्रश्नसुद्धा विचारता येणार आहेत आणि त्या संकल्पना मी अगदी जसा आज तुमच्यासमोर उभा आहे असाच्या समोरासमोर उभं राहून तुम्हाला सांगण्याचा, समजून सांगण्याचा, त्या संकल्पना स्पष्ट होईपर्यंत तुम्हाला सांगण्याचा मी प्रयत्न करणार आहे। तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये मी जी काही माझं इंट्रोडक्शन दिलं त्यात मी तुम्हाला सांगितलं का गेल्या 25 वर्षापासून मी या क्षेत्रात कार्यरत आहे आणि गेल्या 25 वर्षात विविध विषयाचा अध्यापनाची संधी मला विविध महाविद्यालयातून प्राप्त झालेली आहे। हे माझे अनुभव तुमच्यापर्यंत शेअर करता यावेत आणि तुम्हाला TETमध्ये मार्गदर्शन करण्यापेक्षाही मार्गदर्शनाच्या ऐवजी तुम्हाला त्यातून मदत व्हावी, प्रश्न कसे सोडवावेत आणि त्या संदर्भात तुम्हाला गुण कसे प्राप्त करता येईल आणि तुम्हाला TET कशी व्यवस्थितपणे कंडक्ट करता येईल यासाठी माझा हा केलेला एक उदात्त प्रयत्न आहे। म्हणून या लाईव्ह सेशन्समध्ये तुम्हाला प्रत्यक्ष फलकावर मी तुम्हाला समजून सांगण्याचा प्रयत्न करणार आहे। जेव्हा आपण PPTच्या सहाय्याने ऑनलाईन एखादा विषय अभ्यासत असतो तेव्हा त्यावेळी फक्त PPT तुमच्या समोर असते आणि PPTवरची माहिती तुम्ही वाचता, जशी पुस्तकात तुम्ही वाचता तशी फक्त बॅकग्राऊंडमध्ये आवाज असतो। पण इथं मी तुमच्याशी प्रत्यक्ष संवाद साधण्याचा प्रयत्न यातून करणार आहे। माझं एक मत आणखी असं आहे का आपण अभ्यास करणार आहोत सगळे आणि आपण जनरली हे सांगतो का मला खूप अभ्यास करायचा आहे तरच मी ही TETची परीक्षा व्यवस्थितपणे पास करणार आहोत। परंतु माझं असं मत आहे का TETची परीक्षेसाठी अभ्यास करण्यापेक्षा तुम्हाला अध्ययन करण्याची गरज आहे। अभ्यासाचा भाग आपण ड्रिलिंगशी संबंधित असतो, सरावाशी संबंधित असतो। आज हमारी टीम ने बहुत प्रैक्टिस की, सराव किया, अभ्यास किया असा आपण शब्दप्रयोग वापरतो। अभ्यास म्हणजे काय, ही गोष्ट मेकॅनिकली केली जाते, यांत्रिकपणे एखादी गोष्ट आपण वाचतो आणि ते आपल्या डोक्यामध्ये कोंबतो, परीक्षेमध्ये उतरवण्याचा प्रयत्न करतो। परंतु अध्ययनामध्ये एखादी संकल्पना समजून घेणं आणि ती समजल्यानंतर त्याच्या उदाहरणासह आपल्या मेंदूच्या वेगवेगळ्या कप्प्यात त्याची धारणा करणं, साठवणं आणि जेव्हा जेव्हा त्याचं काम पडेल तेव्हा तेव्हा ते आपल्यासाठी उपयोगात आणणं याला आपण अध्ययन असं म्हणतो। म्हणजे अभ्यास आणि अध्ययनामध्ये जो फरक आहे तो तुम्हाला लक्षात आला असेल। म्हणून आपल्याला अध्ययन जर चांगलं झालं तर त्यावर विचारलेले कोणतेही प्रश्न आपल्याला जास्त चांगल्या पद्धतीने सोडवता येणं शक्य आहे। उदाहरणार्थ तुमच्या सिलेबसमध्ये आता त्यांनी दिलेले संरक्षण यंत्रणा,
डिफेन्स मेकॅनिझम. आता डिफेन्स मेकॅनिझमचे जे प्रकार आहेत त्या प्रकारावर दिलेली उदाहरणं तुमच्या परीक्षेमध्ये विचारली जातात. आता ही उदाहरण विचारल्यानंतर हे कोणत्या प्रकाराचं उदाहरण आहे असा तो प्रश्न तुमच्या याच्यामध्ये दिलेला असतो. आता जोपर्यंत त्या प्रकारामध्ये नेमकं त्या प्रकाराचा अर्थ काय, त्याची संकल्पना काय आहे हे तुम्हाला स्पष्ट असत नाही तोपर्यंत दिलेलं उदाहरण हे कोणत्या प्रकाराचं आहे हे तुम्हाला सांगता येणं अवघड असतं. कारण उत्तर ही सारखी दिलेली असतात. विद्यार्थ्याला कन्फ्यूज करण्याच्या दृष्टिकोनातून फक्त एक उत्तर बरोबर आणि बाकीचे 3 चुकीचे दिलेले असतात, परंतु आपल्याला सगळे सारखे वाटतात. म्हणून आपल्याला रिटर्न एक्झाम जे आपण देत असतो, डिस्क्रिप्टिव्ह एक्झाम देत असतो, त्याहीपेक्षा थरो स्टडी आपल्याला MCQच्या याच्यामध्ये असणं अपेक्षित असते, परीक्षेमध्ये असणं अपेक्षित असते. म्हणून थरो स्टडी होण्यासाठी आपल्याला आकलन सुलभ पद्धतीने मी विविध कन्सेप्ट ज्या आहेत त्या समजून सांगण्याचा प्रयत्न करणार आहे. आता यामध्ये या TET परीक्षेमध्ये जो भाग घेणार आहे त्याबद्दलचं मी तुम्हाला स्पष्टीकरण पुढे देणार आहे. परंतु या परीक्षेची नेमकी वैशिष्ट्ये काय काय आहेत त्या वैशिष्ट्यांच्या बाबतीत आपण एक नजर टाकूया. फक्त याची सर्वात महत्त्वाचं वैशिष्ट्य याच्यामध्ये 40,000 शिक्षकांची भरती होणार आहे. गेल्या 2 वर्षापासून या TETचं आयोजन करण्यात आलेलं नव्हतं, कारण करोनाच्या स्थितीमुळे गेल्या वर्षीची TET परीक्षा होऊ शकली नाही. म्हणून यावेळी 40,000 शिक्षकांची भरती यातून होणार आहे. दुसरं महत्त्वाचं वैशिष्ट्य, परीक्षेची वैधता जी आहे ती आजीवन असणार आहे. आधी ही 7 वर्षाची होती, आता ही आजीवन असणार आहे. जसं सेट परीक्षा किंवा नेट परीक्षा दिली जाते आणि त्याची वैधता आजीवन असते, तशीच याची सुद्धा वैधता आता आजीवन असणार आहे. आणखी महत्त्वाचं, परीक्षा ह्या 2 स्तरावर घेतल्या जाणार आहेत. परीक्षा ह्या एकूण 2 स्तरावर घेतल्या जाणार. ते कोणकोणते 2 स्तर आहेत? पेपर पहिला इयत्ता 1 ते 5वी साठी याला प्राथमिक स्तर असं म्हटलेलं आहे. याला काय म्हटलं आहे त्यांनी? प्राथमिक स्तर. म्हणजे 1 ते 5वी पर्यंत जे विद्यार्थ्यांना शिकविणारे शिक्षक आहे त्यांच्यासाठीचा पहिला स्तर. दुसरा स्तर पेपर 2 6वी ते 8वी साठी शिकवणारे जे शिक्षक आहे त्यांच्यासाठीचा हा दुसरा स्तर आहे. म्हणजे पेपर पहिला जो आहे हा 1 ते 5वीचे विद्यार्थी जे आहेत त्यांना शिकवणारे शिक्षक, आणि पेपर दुसरा हा इयत्ता 6वी ते 8वी साठी. जर कॅन्डिडेट एलिजिबल असेल, पात्रताधारक असेल, तर तो दोन्हीसाठी एकाच वेळेस एका फॉर्ममध्ये परीक्षा देऊ शकतो. जर कॅन्डिडेट हा DLED आणि BEd असा जर असेल आणि ग्रॅज्युएशन त्याचं कंप्लीट झालेलं असेल तर त्याला हे दोनही पेपर एका वेळेस देता येणं शक्य आहे. म्हणजे ही याची सर्वात महत्त्वाचं वैशिष्ट्य या TETचं आहे, महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा, ज्याला आपण महाराष्ट्र टॅट असं म्हटलेलं आहे. आणखी सर्वात महत्त्वाचं वैशिष्ट्य 150 MCQ असणार आहेत. म्हणजे 150 हे मल्टिपल चॉईस क्वेश्चन, बहुपर्यायी प्रश्न असणार आहेत आणि त्याला प्रत्येकाला 1 गुण, त्यामुळे 150 गुणांचा हा एक पेपर असणार आहे. 150 गुणांचा हा पेपर असणार आहे. आणखी सर्वात महत्त्वाचं वैशिष्ट्य, गेल्या वर्षीपर्यंत साधारणतः 7 लाख विद्यार्थी या परीक्षेला बसत होते, परंतु गेल्या वर्षी जी आपल्याला वाट पाहावी लागली 2 वर्ष, गेल्या वर्षी ही परीक्षा कंडक्ट करण्यात आली नाही, तोपर्यंत आपल्याला संयम ठेवावा लागला. त्याबरोबर काही मध्यंतरी काही लोक पुन्हा DED BEd झालेत, म्हणून आता ही संख्या 10 लाखाच्या आसपास असण्याची शक्यता आहे. 10 लाख परीक्षार्थी या परीक्षेसाठी अपेक्षित आहेत. म्हणून आता 10 लाख जर विद्यार्थी याच्यात परीक्षेला बसणार आहेत आणि 40,000 फक्त भरती होणार आहेत, म्हणून फक्त 4% विद्यार्थ्यांची याच्यामधून निवड होणार आहेत. 100 विद्यार्थ्यातून 4 विद्यार्थी या परीक्षेतून निवडले जाणार आहेत. इतकी मोठी कॉम्पिटिशन या परीक्षेसाठी असणार आहे. आणखी सर्वात महत्त्वाचं एक हायलाईट याच्यात लक्षात घ्यायचं आहे का हा अतिशय सुटसुटीत अभ्यासक्रम आहे, दिलेला आणि सुव्यवस्थित दिलेला अभ्यासक्रम आहे का ज्या अभ्यासक्रमातून आपल्याला ह्या परीक्षा कंडक्ट करायच्या आहेत. आणि या पेपरचे साधारणतः 1 ते 5 हा जो विद्यार्थी वयोगट जो आहे विद्यार्थ्यांचा, किंवा 1 ते 5 विद्यार्थ्यांसाठी जे शिक्षक आहेत त्या शिक्षकांसाठी जी परीक्षा घेतली जाणार आहेत, याचे एका पेपरचे एकूण 5 भाग त्यांनी केलेले आहेत. ज्यामध्ये पहिला भाग हा जो पेपर आहे बालविकास आणि अध्यापनशास्त्र, त्यानंतर मराठी, इंग्रजी, गणित असे आणि एन्व्हायरमेंटल सायन्स असे 5 विभाग 1 ते 5ला शिकवणाऱ्या शिक्षकांसाठीचा जो पहिला पेपर आहे त्याच्यात असणार आहे. आणि दुसऱ्या पेपरमध्ये जे शिक्षक इयत्ता 6वी ते 8वीला शिकवणार आहेत त्यांच्यासाठी दुसरा पेपर आहे. त्याच्यात एकूण 4 भाग आहेत. याच्यामध्ये पहिल्या याच्यात बालविकास आणि अध्यापनशास्त्र तर आहेच,
त्याबरोबर गणित, विज्ञान आणि सोशल स्टडीज असे याच्यामध्ये दिलेले विषय आहेत. इंग्रजीसुद्धा याच्यामध्ये आहेत. असे एकूण असे 4 ते 5 भाग याही पेपरमध्ये त्यांनी दिलेले आहेत. आणि ह्या प्रत्येक भागासाठी त्यांनी 30-30 गुण दिलेले आहेत आणि 30-30 MCQs याच्यावर विचारले जाणार आहेत. आता त्यापैकी पेपर 1 आणि पेपर 2चा जवळजवळ सिलेबस सारखा आहे. फक्त पेपर 2मध्ये त्यांनी सायन्स वेगळं टाकलेलं आहे आणि सोशल स्टडीज टाकलेलं आहे. पेपर 1मध्ये मात्र त्यांनी इन्व्हायरमेंटल सायन्स याबद्दलची माहिती त्यांनी विचारलेली आहे. परंतु त्यातला जो पहिला भाग आहे ज्याला आपण बाल विकास आणि अध्यापनशास्त्र असं म्हणतो, इंग्रजीमध्ये चाइल्ड डेव्हलपमेंट अँड पेडागॉगी असा तो त्यामधला पहिला भाग आहे. आणि या पहिल्या भागाचे त्यांनी 3 महत्त्वाचे युनिट त्याच्यामध्ये टाकलेले आहेत. आता दुसऱ्या भागामध्ये इंग्रजी आहे, मराठी आहे, गणित आहे, विज्ञान आहे. या 3 विषयासाठी आणखीन काही गेस्ट लेक्चर बोलावता येतील का आपल्या एज्युकेटर्स अकॅडमीमध्ये, यासाठी माझे प्रयत्न सुरू आहेत. म्हणजेच इंग्रजी, गणित आणि विज्ञान यासाठी जर आपल्याला शिक्षक उपलब्ध होऊ शकले तर त्याचा मी नेटाने प्रयत्न करून तुमच्यासाठी ते शिक्षक उपलब्ध करून देण्याचा माझा प्रयत्न आहे. मात्र हा जो पहिला भाग आहे बाल विकास आणि अध्यापनशास्त्र, यामध्ये हे 3 महत्त्वाचे जे घटक आहेत याच्यामध्ये पहिला घटक आहे बालकाचा विकास, ज्याला म्हणतो आपण डेव्हलपमेंट ऑफ चाइल्ड. हा सायकोलॉजीशी रिलेटेड भाग आहे आणि या सायकोलॉजीशी रिलेटेड असलेल्या भागामध्ये मी तुमचा नेटाने घेण्याचा आणि व्यवस्थित घेण्याचा प्रयत्न करणार आहे. 10 ऑक्टोबरला ही परीक्षा आहे. आपल्याजवळ पूर्ण 2 महिने आहेत. तर मी 10 ऑगस्टला पहिला तास इथून सुरू करणार आहे. बालकाचा विकास ह्याच्यातला जो पहिलं युनिट आहे ग्रोथ अँड डेव्हलपमेंट, यापासून मी तुमची सुरुवात करणार आहे आणि 1 दिवस आड हे लाईव्ह सेशन मी घेणार आहे. दुसरं युनिट आहे अध्ययनाचे आकलन किंवा अंडरस्टँडिंग ऑफ लर्निंग, किंवा अध्ययनाचे म्हणण्यापेक्षा आणखी याला आपण असं म्हणू शकतो अध्ययन प्रक्रियेचे, म्हणजे अध्ययन प्रक्रिया नेमकी कशी होते, अध्ययनाचे कोणकोणते महत्त्वाचे घटक आहेत, अध्ययनाच्या वेगवेगळ्या कोणत्या उपपत्ती आहेत, अध्ययनाचे वेगवेगळे प्रकार कोणते आहेत, अध्ययन संक्रमण नेमकं कसं होतं, या संदर्भातली माहिती या युनिटमध्ये आपल्याला अभ्यासायची आहे. आणि याबद्दलची माहितीसुद्धा मी तुम्हाला अत्यंत सुलभ पद्धतीनं उदाहरणासह स्पष्ट करण्याचा प्रयत्न करणार आहे. आणखी शेवटचा याच्यामध्ये अध्यापनशास्त्र, पेडागॉगी. अध्यापन ही शास्त्र की कला असं जरी म्हणत असलो आपण तर ती कला तर आहेच, पण शास्त्र पण आहे. आणि या शास्त्रामध्ये जे वेगवेगळे घटक आहेत अध्यापनाशी संबंधित, त्या वेगवेगळ्या घटनांचा उहापोह आपण याच्यामध्ये करणार आहोत. 1 दिवस आड घेऊन तुमच्या परीक्षेच्या बऱ्याच आधी हे मी विषय तुमच्यापर्यंत संपूर्णपणे आणि आकलन सुलभ पद्धतीने पोचविण्याचा प्रयत्न करणार आहे. तर तुम्ही दिलेला हा जो उदंड प्रतिसाद आहे आणि तुम्ही केलेली विनंती मी मान्य करून ही मार्गदर्शन मालिका, TET मार्गदर्शन मालिका आपल्यासाठी 10 तारखेपासून संध्याकाळी 4 ते 5 या वेळेत लॉन्च करणार आहेत. हे सेशन साधारणतः 1 तास 15 मिनिटाचं असणार आहे. या 1 तासाच्या याच्यामध्ये तुम्हाला त्या संदर्भातल्या संकल्पना मी स्पष्ट करणार आहेत. पुढचे 10 ते 15 मिनिट तुम्हाला चॅट बॉक्समध्ये तुम्ही तुमचे प्रश्न विचारणार आहात आणि चॅट बॉक्समध्ये विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं देण्याचा प्रयत्न मी त्या सेशनमध्ये करणार आहे. या यूट्यूब लाईव्हमध्ये तुम्हाला यूट्यूबवर तुम्ही प्रत्यक्ष लाईव्ह हे सगळे बघणार आहात. एखाद्याचं जर हे सेशन मिस झालं तर त्याला यूट्यूबवर जाऊन हे सेशन परत पाहता येणं शक्य आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट, तुम्हाला जर लाईव्ह नोट्स घेता आल्या नाहीत तर हा व्हिडिओ तुम्ही परत तुमच्या यूट्यूबवर पाहू शकणार आहात. म्हणजे तुम्हाला दोन्ही याचे फायदे याच्यात मिळणार आहेत. नुसतं आपण जर व्हिडिओ प्रसारित केला तर ते वन वे कम्युनिकेशन होतं. वन वे कम्युनिकेशन होऊ नये, तुमची माझी आंतरक्रिया व्हावी, दोघांमध्ये कम्युनिकेशन व्हावं, आंतरक्रिया होऊन तुम्हाला तो विषय आकलन सुलभ व्हावा, यासाठी मी यूट्यूब लाईव्ह घेण्याचा प्रयत्न करणार आहे. म्हणून तुम्हाला पुढचे जर नोटिफिकेशन हवे असतील तर तुम्ही हे चॅनल सबस्क्राईब करा. म्हणजे तुम्हाला पुढचे कोणकोणते सेशन्स कधी असणार आहेत या संदर्भातली माहिती मिळेल. हे लोकांमध्ये शेअर करा की ज्यांना याची आवश्यकता आहे त्यांना त्याचा फायदा होईल. आणि बेल आयकॉन दाबून तुम्हाला ते बटन प्रेस करून हे चॅनल सबस्क्राईब करा, शेअर करा.
पुन्हा एकदा सांगतो का तुमच्या लाभासाठी सुरू केलेलं हे चॅनल तुमचं चॅनल आहे आणि तुमच्या चॅनलमधून तुम्हाला तुमचा फायदा करून घेण्यासाठी तुम्ही ही चॅनल सबस्क्राईब करा, शेअर करा आणि बेल आयकॉन दाबा. धन्यवाद.